या गोड स्वागतानंतर बघा तासामध्ये तुमचं भाग्य किती आहे. आम्ही ठरवून कुठलाही कार्यक्रम केला नाही. सरांना एक फोन केला, सरांची परमिशन घेतली आणि लगेच सांगितलं. आणि कवी आले काय आणि सकाळी एक मुलाखत झाली काय साहित्य जगतला. मी पूर्वी यांचं युवावाणीला घेतलं होतं बरं का सर. मी युवा होतो, तेही युवा होते. आणि युवावाणीला घेतलेला कार्यक्रम आता प्रौढांमध्ये ओलांडले. ते आता 40 नंतर त्यांचं साहित्य जगतला हा कार्यक्रम घेतला गेला. ही देखील खूप मोठी उपलब्धी आहे असं मी म्हणतो. सोलापूर आकाशवाणीचे देखील खूप खूप आभार. आणि आमच्या संकुलामध्ये तुमचं आमच्या सरांकडनं आणि आमच्या भाषा संकुलाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि तुमच्या वाणीला आपण प्रारंभ करावा असं मी विनंती करतो. संगमेश्वर महाविद्यालय या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय कुमटे सर, जे मला स्वागताला आले ते निंबर्गी सर, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले मार्गदर्शक शिक्षक. खरं तर आकाशवाणीचा एक खूप चांगला आवाज तुमच्यासोबत आहे संतोष पवार यांच्या माध्यमातून. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण वर्गात आहोत की रेडिओ ऐकतोय असं वाटतं ना कधी कधी. हां, तर रेडिओ जॉकीच्या या माध्यमातून तुमच्यासोबत हा एक छान आवाज असल्यामुळं सारखा वाणीचा उत्सव तुमच्यासोबत असतो. आणि एक कवी म्हणून मी आज तुमच्यासोबत आहे. हे सगळे चेहरे तुम्ही बघितल्यानंतर मला माझंच एक जुनं रूप आठवतं की खेड्यापाड्यातून, वाड्या वस्त्यातून, आपल्या गावातून, काही शहरातूनही असतील की असे चेहरे आपले आपले घेऊन आपण येतो. आपलेच चेहरे असतात, पण आपल्याला तो आपला चेहरा सिद्ध करावा लागतो की नाही. आणि तो कसा करायचा, आपण पाठ्यपुस्तकातलं अभ्यासक्रमातलं सगळं शिकत जातो. आणि हे सगळं शिकत असताना पुन्हा आपल्याला एक वेगळी ओळख करावी लागते, आपली ओळख सांगावी लागते. मग काय करायचं, काही जण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करतात आणि आपला चेहरा बदलून घेतात, का तर वेगळी ओळख करायची. तरुण पोरं काय करतात, 1 साईड कर, 2 साईड कर असं करून एक वेगळी ओळख करतात. पण आपली भाषा आणि आपल्या भाषेच्या बोलण्यातून, विचार करण्यातूनही आपली एक वेगळी ओळख होऊ शकते. त्याचं उदाहरण मी आणि संतोष पवार तुमच्यासमोर आहे. की काय होतं आमच्याकडं, मी आज विचार करतो तर मी एका खेड्यात वाढलेला, भाषेचं सगळं समृद्ध जग माझ्यासोबत होतं. खेड्यातली माणसं कशी बोलतात, आवाजात कशी बोलतात, त्याचा चढ उतार कसा असतो, बाजारातली माणसं कशी बोलतात, दुकानातली माणसं कशी बोलतात, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे आपल्याला बघा आठवलं, कोणी आव्वा म्हटलं तरी आपल्याला कसं वाटतं वेगळं. हां, तुमच्याकडं म्हणतात का नाही, आमच्याकडं पुरी काय झाले की सारखं आव्वा म्हणतात. आणि हे पुण्या मुंबईतल्या लोकांना माहीतच नाही त्यांना काय म्हणायचं. पण हे आपला जो बाज आहे भाषेचा, तो खूप खंबीर आहे. आणि त्याच्या जोरावर मी कविता लिहिली, कथा लिहिली, ललित लेखन केलं, संपादकीय लेखन केलं, आणि इतकं करत आलो. आणि त्याचबरोबर माध्यमातून मग आकाशवाणी असेल, टी व्ही चॅनल असेल, आणखी काही न्यूज चॅनल असतील, ह्या सगळ्यावर व्यक्त होत गेलो. तेव्हा आपला मूळचा खरा आवाज हाच खरा तर आपल्याला पुढं पुढं नेणारा असतो. पण त्याच्याविषयी जर न्यूनगंड झाला की मी बोलतोय ते बरोबर आहे की चूक आहे, मी बोलतोय ते खरं आहे की नाही, ते लोकांना आवडेल की नाही, तुलाच ते आवडत नाही तर दुसऱ्यांना कसं आवडणार, बरोबर आहे की नाही. आपल्यालाच आपलं आवडत नसेल तर ते दुसऱ्यांना आवडायचे आपण कसं प्रश्न विचारू शकतो. तर हा सगळा भाषेचा एक बाज घेऊन मी लिहित राहिलो. मी कधी ह्याचा विचार केला नाही की ह्या अशा भाषेत बोलल्यानंतर लोकांना आवडेल का. ते आवडो न आवडो आपण व्यक्त व्हायचं. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, चिमणी तुम्हाला विचारून चिवचिवते का, मी चिवचिव करो का कावकाव करो, ती तिचं चिवचिव चिवचिव करणं चालू असतं. तर चिमणीसुद्धा आपल्या स्वच्छंदपणाने चिवचिवते, तर आपण का चिवचिवू नये, असा एक साधा विचार. आणि त्यातून मग आपल्याला एक अभय येतं, विश्वास येतो. आणि हा विश्वास तुम्हाला द्यायचं खरं तर हे सगळं शिक्षण काम करतंय की नाही. मग आपण बोललं पाहिजे की नाही. आपण बोलायची संधी येतं त्यावेळी काय करतो, एकतर गैरहजर राहतो, एकतर मागं सरकतो, नाहीतर कुठंतरी लपून बसतो. नको आता तिकडं जायला, बोलायला होतेत, करायला होतेच, काहीतरी सांगतेत. अशा वेळी आपली संधी आपण गमावतो आणि त्यावेळी आपल्याला काहीही करता येत नाही. मी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलं, बोललो, आणि जे बोलतोय
ते कुठलाही नकली अभिनिवेश न आणता, कुठलंही नाटक न करता, जसं मला सुचतं, जसे मला शब्द भेटतात, जसे शब्द येतात आणि तीच आपली ओळख होते. आता तुम्ही विद्यार्थी मुलं तर मुली सगळीकडं पुढं आहेत आणि मुलं थोडं मागं आहेत सगळीकडं. निकाल लागला मागं, खेळात मागं. तर मी नेहमी म्हणतो की मुलांना जरा जास्त कामं असतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे घरातलं दूध आणायचं, किराणा आणायचा, तसं मुलींना कामं नसतात आणि त्यांची इतर कामं पुन्हा असतात अजून. मग त्यामुळं सगळं ते मागं पडत जातात ह्या सगळ्यात. तर अशा वेळी आपल्याला अभ्यासही करायचा आहे, कलेचंही ज्ञान घ्यायचं आहे. आपल्याला हे जग आता अलीकडं रेडिओ जॉकी हा जो प्रकार आलेला आहे, त्यात इतकी संधी आहे व्यक्त व्हायला तुम्हाला. कारण तुमच्या हातात सगळं आलेलं आहे. सगळं टी व्ही असेल, न्यूज चॅनेल असेल, म्हणजे एक मुलगा उभा राहिला आणि माईक घेऊन, मोबाईल आणि माईक घेऊन उभा राहिला, तर तो न्यूज चॅनलच होतो तयार. फक्त तुमच्यात ते कौशल्य पाहिजे, तुमच्याकडं आकलन पाहिजे आणि तुम्ही ते धाडस केलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही हे सगळं केलं आणि उद्या प्राचार्यांनाच प्रश्न विचारायची वेळ आली, तर तुम्ही म्हणणार कसे प्राचार्यांना बोलायचं? हे धाडस आपल्यात आलं पाहिजे. कॉलेजच्या बाहेर गेला एखादा नेता आहे आणि नेत्यासमोर माईक धरायचा आहे, तर ते धाडस तुमच्यासमोर आलं पाहिजे. आणि हे धाडस नाही म्हणून आपण घरात बसून राहतो, गावात बसून राहतो, आपल्या कक्षा रुंदावत नाहीत, बाहेर पडत नाही. मी माझी पहिली कविता लिहिली आणि मला वाटायचं बोलू का नको, काहीतरी चुकतंय. बरं लिहिलंय ते मला वाटत होतं का आपण काहीतरी वेगळं लिहिलंय, पण धाडस होत नव्हतं. आणि महाविद्यालयातच मी जेव्हा पहिली कविता सादर केली, तेव्हा मला विश्वास आला की आपण लिहिलंय ते बरोबर आहे. ह्या बरोबर आहे, चुकीचं आहे हे कळण्यासाठी सुद्धा आपलं प्रेझेंट होणं, सादरीकरण होणं खूप गरजेचं आहे. आणि हा रेडिओ जॉकीसारखा जो विषय आहे, ते तुम्हाला एक संधी देतोय. कदाचित आम्हाला आमच्या कॉलेजच्या वेळी जर अशी संधी काही असते, तर आम्ही अजून खूप पुढं गेलो असतो. आम्हाला जी संधी मिळाली नाही, ती तुम्हाला मिळाली आहे. खरं तर ती तुम्ही कसा उपयोग करून घेताय ते घेतला पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. खूप ज्ञानाच्या, कौशल्याच्या वाटा आहेत आणि शब्द, आपली भाषा आपल्याला सहकार्य करते. मी कवितेकडे येतोय, फार उपदेशाचं भाषण करणार नाही, पण जे जे आपल्याजवळ आहे ते आपण करत राहिले पाहिजे. आम्ही कसा विचार करतो, कसं बोलतो, कुठून हे सगळं घेतो, तर त्याचं एक निरीक्षण केल्यानंतर सहज 4 ओळीत जर मांडायचं झालं, तर अलीकडं बघा सगळं. आता मी सुद्धा तुम्हाला इतकं केलं पाहिजे, संस्कार झाले पाहिजेत म्हणतो. घरी गेल्यावर तर त्याच्यापेक्षा आणखी सगळं. असं सगळं आपल्यावर सतत दडपण असतं आणि अशा वेळी आपण काय करायचं? म्हणजे कॉलेजमध्ये 4 तास असतो आणि राहिलेले आपण मोकळेच असतो. मग ह्याच्यावरून मला एक 4 ओळी सुचली की ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. शाळेत गौतम बुद्धाचा आणि शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा आहे. शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा आहे. मग आता आपण कुठला धडा घ्यायचा? 4 तासात शिकलेला घ्यायचा की आज राहिलेल्या वेळेत आपल्याला मोबाईलवर जो धडा येतो तो घ्यायचा? तर ह्याचे विचार करण्याची ताकद आपल्याला आली पाहिजे. की सारखंच मग कंटाळा आला अभ्यासाचा म्हणून जर आपण तो धडा तिकडं केला तर आपली काही धडगत नाही. आणि मग असे वेगवेगळे अनुभव जेव्हा मी घेत गेलो, लिहित गेलो, बोलत गेलो, मी काही प्रेम कविता लिहिल्या आणि त्या अस्सल अनुभवाच्या लिहिल्या. कुणा वाचून कुणाचं कधीच नसतं आडत आणि तू नाही म्हणालीस तर जा गेलीस उडत. कुणा वाचून कुणाचं कधीच नसतं आडत, तू नाही म्हणालीस तर जा गेलीस उडत. काळजात तू बसली आणि ह्या जीवाचा झाला राडा, झुलवत ठेवलंस तू तरी एकतर्फी प्रेमाचा. ओढत राहिलो गाडा, उचल खाल्ली मनानं, म्हणून तुला विचारलं, नाही तर आपण कधी देवाच्याही नसतो पाया पडत. तू नाही म्हणालीस तर जा गेलीस उडत, तू नाही म्हणाली. अहो करायचं काय? किती जरी भारी टी शर्ट घातला, पेट्रोलमध्ये आपल्या गाडीत पेट्रोल टाकून चकरा मारल्या, साधा हसायला तयार नाही. ते बघायचं तर लांबच. मग एवढं केल्यानंतर पुन्हा आपणच नाराज व्हायचं ना आपणच दारू पिऊन पडायचं. तुम्हाला माहीत नाही, इकडं पोरांना अनुभव आहेत, म्हणजे नकार मिळाल्यावर काय काय. ह्या पोरांना नाही, पण ऐकून आहे का नाही मित्राचं, भावाचं, गावातलं आणखी कोणाचं,
ती नाही म्हणाली, मेसेज जरी बघितला, आज मी भेटू शकत नाही, हे बारवर जाऊन बसते. म्हणजे काय टेन्शन जगाचं, म्हणजे टेन्शन एकीकडं आणि हे टेन्शन एकीकडं. मी माझ्यासारखा विचार करतो की आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण संधी शोधायच्या, आपण सकारात्मक राहायचं. की डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, आणि तुला बघितल्यावर किती किती जगू वाटायचं. आता पण जगतोयच की, आता पण जगतोयच की, पण जगण्यातली गेली हवा. माझं जळलं जळू दे, माझं काळी जळलं जळू दे, निदान तू तरी सुखानं राहत जा, आणि माहेरी आल्यावर कधीतरी मी जिवंत आहे का नाही ते तरी बघायला येत जा. म्हणजे आपण अपेक्षा काय ठेवायच्या, सकारात्मक एवढ्याच ठेवायच्या. आणि असं वेगवेगळ्या लिहित असताना एका पातळीवर माझी परिस्थिती, माझं प्रेम याचे जेव्हा मेळ बसला नाही, तेव्हा मला परिस्थितीशी लढा देत देत मला माझं घर सांभाळावं लागलं. आणि त्याच्यावर मी एक हमीपत्र नावाची कविता लिहिली. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी कविता तुमच्यासाठी आहे. आपलं जगणं, आपलं घर, आपलं माणसं, आणि नंतर प्रेमानं होय म्हणणारी, नंतर ढकलून देणारी माणसं, ती आपला नंतरचा विचार आहे. पण हे हमीपत्र कविता मी लिहिली. प्रिये, प्रेम प्रेम म्हणजे काय हे आत्ता मला कळतंय. प्रिये, प्रेम प्रेम म्हणजे काय हे आत्ता मला कळतंय. माझ्या अख्ख्या 6 फूट बॉडीतलं तुझ्यासाठी फक्त हृदयच तर जळतंय. अगं 2 हात तर केव्हाच दिलेत भाकरीला आंदण, कपाळावर कोरून घेतलंय बेकारीचं गोंधन. गुलाबी स्वप्नांना डोळे फितूर झाले, गुलाबी स्वप्नांना डोळे फितूर झाले. वनव्यात सेकून घ्यावं जंगल, तसे होठ होरपळून गेले. पोटाच्या धर्मानं माणसात टिकवलं, तुझ्या वाट पाहण्यानं केसांना पिकवलं. पोटाच्या धर्मानं माणसात टिकवलं, तुझ्या वाट पाहण्यानं केसांना पिकवलं. प्रिये, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हे अगदी अगदी खरं आहे. प्रिये, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हे अगदी अगदी खरं आहे. पण तुझ्यासाठी मरेनच याची मात्र नाही हमी, कारण मी म्हणजे माझ्या घरादाराला लिहून दिलेलं हमीपत्र. कारण मी म्हणजे माझ्या घरादाराला लिहून दिलेलं हमीपत्र. आणि घरादाराचंच म्हणशील तर भूक पहिलं सत्र, भाकरी दुसरं सत्र. भूक पहिलं सत्र, भाकरी दुसरं सत्र. भूक भाकरी नोकरीच्या सगळ्या चक्करमध्ये आपल्याला निराश न होता जगता आलं पाहिजे. आणि असं ज्याला जगता येत नाही त्यानं स्वतःला माणूस पण म्हणून घेऊ नये असं वाटतं. कारण मित्रांनो, तुम्ही एक प्रयोग करा, जाता जाता तुमच्या बागेतलं, घराशेजारचं एखाद्या झाडाची फांदी तोडा, झाडाची फांदी तोडा. ते कट झालं, तिथं संपलं. पण झाड तसं संपत नाही. पुढच्या आठवड्यात त्याच फांदीला 4 फांद्या फुटलेल्या असतात. हा निसर्गाचा सकारात्मक मी माझ्याकडं सोबत घेतो. आपलं जगणं, आपल्या जगण्याचं तत्वज्ञान आपल्या जवळच असतं, पण ते आपण डोळे भरून, डोळे उघडून पाहायला पाहिजे. आणि असं जेव्हा मी पाहत आलो, तेव्हा मला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता लिहिता आल्या, लिहिल्या, सुचल्या. आणि त्या तुमच्यासमोर ठेवत असताना अगदी 2 कविता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. चालेल ना? वेळ आहे तेवढा. तर ह्या कविता मला कशा सुचल्या, तर त्या परिस्थितीतूनच आलेल्या होत्या. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथं आपल्याला पर्यायी सकारात्मक मार्ग काय निघतो ह्याच्यावर आपलं जगणं यशस्वी की अयशस्वी ठरत जातं. मी कविता लिहिली, लग्नातलं जेवण. प्रियेशीच्या, पाहुण्याच्या नाही, लग्नातलं जेवण. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो, अशी लग्न खूप जेवलो. कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रणं धाडली, निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवले. त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं. आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन. असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं, मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं.
मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं, अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. आधीमधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं. प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं. एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं, मला मामा. आता ही मी माझ्या जगण्याची कविता लिहिली. आपण हे पचवणं सोपं होतं काय जेवण? आता हिथंच काय जणांनी डोक्याला हात लावलं. मी डोक्याला हात लावला नाही. आपण डोक्यानं मोकळा विचार केला, छान विचार केला आणि हा सकारात्मक विचार, तू हा कर या ना कर, तू हे मेरी करण म्हणण्यापेक्षा, कुणाचा तरी काळजात डर पैदा करण्यापेक्षा आपण कुणाच्या तरी काळजात फुलं फुलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच खरं प्रेमाचं रूप आहे, प्रेमाचं खरं स्वरूप आहे. ही कविता मी जेव्हा जेव्हा ऐकतो, मला एक ठिकाणी एक मित्र भेटला आणि तो मला म्हणाला, सर म्हणले मी पण प्रेमात पडलो होतो. मग काय नाही म्हणले, तिची पत्रिका पण आली होती. मग माझ्यासारखी काही कविता लिहिली असं मला वाटलं थोडं. नाही म्हणले, काय केलं मी, लग्नाला गेलो म्हणले. मग मंगलाष्टका झाल्या, अक्षदा पडल्या, स्टेजवरचे जरा पाहुणे मंडळी खाली मोकळं झाल्यावर मी स्टेजवर गेलो. मी वाटलं ह्यानं जेवण नाही केलं पण मार हमखास खाल्ला असणार आहे. मला वाटायला लागलं आता ह्याने काय केलं असेल पुढं. काय नाही म्हणले, स्टेजवर गेलो, जरा गर्दी कमी झाली होती. तिचा हात हातात घेतला, तिच्या नवऱ्याचा हात हातात घेतला, तिचा हात तिच्या नवऱ्याच्या हातात दिला आणि म्हणालो, भाऊजी ताईला नीट सांभाळा बरं का. मी म्हटलं तू माझ्यापेक्षा मोठा माणूस निघाला. इतका सकारात्मक विचार करणारी माणसं ह्या जगात पण आहेत. आणि प्रेमाविषयी, प्रेम समजून घेतलं, जगणं समजून घेतलं, जग समजून घेतलं की सोपं होत जातं, हे मला त्या उदाहरणातनं कळलं. आणि मग आपण पुढं चालत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. सकारात्मक चांगल्या माणसांच्या, चांगल्या विचारांच्या, चांगल्या पुस्तकांच्या सोबत असलं की आपण चांगुलपणाकडं, चांगल्या आयुष्याकडे येतो. आता AIच्या जमान्यात आपण आहोत आणि मला खूप वाटतं की आता AI आलं की बऱ्याच जणांची कामं बंद पडतील, हे होईल ते होईल. पण मला तसं काही वाटत नाही, कारण फुलांचा सुगंध AIवर तयार करता येणार नाही. वाळलेल्या रानात जेव्हा पाऊस पडतो तो मातीचा मृदगंध AIवर तयार करता येणार नाही. म्हणून AIला मर्यादा आहेत असं मला वाटतं. आणि मग मी त्याच्यावर कविता लिहिली. AI आता पुरवणार आहे भावनांचं अख्खं जंगल. तुमची कुठलीच गरज आडू देणार नाही असं म्हटलं जातं. AI पुरवणार आहे आता भावनांचं अख्खं जंगल. माणूस जन्मला काय, मेला काय, वाढला काय आणि संपला काय, कशाचंच कशाला सोयरसूतक राहिलं नाही. आपण जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत हे तपासण्यासाठी फिरवावं मोरपीस आपल्याच गालावर. शहारलं अंग तर समजावं शिल्लक आहेत अजून रंग. नि जिवंत आहेत तुकोबाचे अभंग, जिवंत आहेत तुकोबाचे अभंग, जिवंत आहेत तुकोबाचे अभंग. आपण इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मी जे बोललो तो माझा आवाज होता, माझे शब्द होते, तो चढ उतार सुद्धा होता, तो माझाच होता. तसा तुमचा सगळा आवाज तुम्हाला सापडो एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कविराय. यानंतर आदरणीय उपप्राचार्यांना विनंती की 1 मिनिटात आपण समारोप करावा. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि तुम्ही सगळ्यांनी मनमुरादपणे आनंद घेतलेले कवी, आणि या संतोष पवार सरांनी टाईम मॅनेजमेंट इतकं परफेक्ट दाखवलं होतं की ते येत आहेत म्हणले की त्यांना इथं धरून आणलं आणि आपल्याला छान अनुभूतीचा आनंद दिला.
एक 10 मिनिटं 5 मिनिटं कविता ऐकताना आम्ही पण आमच्या पूर्वस्मृतीत गेलो. कारण आम्ही पण असं बघत होतो आमच्या वेळेला काही मुलामुलींना आणि म्हणायचो आम्ही, अरे अभ्यास कर, चल जाऊ दे ग. पण या गोष्टी तरुणपणाच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणीत असतात. आणि एक 5 मिनिटं सरांनी पूर्वस्मृतीत नेलं, खूप छान वाटलं. सरांना धन्यवाद, भाषा संकुलाला धन्यवाद. आणि कवीच्या कविता प्रसिद्ध असलेली त्यांच्याच तोंडून ऐकण्यात हा खूप अनुभूतीचा आनंद वेगळा असतो मुलांनो. हे सगळं मराठी डिपार्टमेंट आपल्यासाठी हे करतंय, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि सरांना मी आता अशी विनंती करेन की आमच्यासाठी एखादा कार्यक्रम आपण जरूर घ्यावा आणि आमच्या मुलांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने असाच आनंद द्यावा. आपलं मनपूर्वक धन्यवाद. 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 आता मान्यवर पुढे जातील आणि आपण नंतर जाऊया.